ओके गाईज ओके स्टार्ट करू आजचा क्लास आपण. यामध्ये आपण काल काय बघितलेलं, हा प्रोग्राम बघितलेला ज्यात एम्प्लॉय नावाचा पोजो क्लास क्रिएट केलेला. त्यामध्ये खूप सारे पॅरामीटर्स आपण गेट केलेले, राईट. गेटर स्टेटस क्रिएट केलेलं त्यातलं, आणि त्याचा यूज करून आपण काय केलेलं, ओके, डेटा फिल केला आणि तो एम्प्लॉयचा जो क्लास आहे तो आपण कुठे स्टोअर केलेला, आपल्या लिस्ट मध्ये स्टोअर केला. अँड देन आपण लिस्टला काय केलेलं गाईज, लिस्टला इटरेट केलेलं. इटरेट करणे म्हणजे काय, लक्षात घ्या, 1 by 1 एलिमेंट प्रोसेस करणे, दॅट इज द इटरेट करणे. ठीक आहे गाईज, क्लिअर आहात तुम्ही एवढ्यात? कुठलं काही डाऊट तुम्हाला इकडे? एनी डाऊट टू एनीवन? ओके फाईन, ठीक आहे. सो नेक्स्ट आता आपल्याला काय करायचंय, सो यामध्ये आपण पुढे जाऊन आपण हा डेटा युजर कडने गेट करणार. तर आता कसं करणार, तर सिंपल गाईज, मी इकडेच काय करतो, हा जो क्लास आहे ऍज इट इज असू द्या, मी कॉपी करतो या क्लासला आणि हा क्लास काय करूया आपण पेस्ट करून घेऊया. सो आय विल कॉपी इट अँड सेम लोकेशनला मी पेस्ट करतोय. ओके, सो हा रिनेम करायला सांगेल आपल्याला. तर काय, युजर ऑपरेशन, ओके, ऍप करूया सपोज याला आपण युजर, ओके, ऑपरेशन ऍप्लिकेशन सपोज याचं. ठीक आहे, तर हा युजर ऑपरेशन ऍप्लिकेशन हा क्लास, ओके, ओपन करायचा आहे. आपल्याला हा डेटा हार्ड कोडेड न घेता युजर कडनं गेट करायचा आहे. सो गाईज, आपल्याला युजर कडनं गेट करायचं असेल, ऍज यू गाईज नो, वी नीड ए स्कॅनर. सो वी विल क्रिएट ए स्कॅनर. इकडे स्टॅटिक स्कॅनर क्लासचा एससी नावाचा ऑब्जेक्ट आपण इकडे क्रिएट करून घेऊ. हा झाला आपला एससी ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता या एससी ऑब्जेक्टला आपल्याला काय करायचं गाईज, हा इम्पोर्ट करणं इम्पॉर्टंट आहे. इम्पोर्ट झालेला हा. ठीक आहे, नाऊ एससी ऑब्जेक्ट आपल्याला इकडे अलोकेट करायची त्याला मेमरी. सो एससी इक्वल टू काय करणार आपण, सिंपलचं न्यू कीवर्डनी मेमरी अलोकेट करणार आणि त्यामध्ये सिस्टम डॉट, ओके, सो इन या विने आपण त्याला डेटा प्रोव्हाइड करणार. तो हा काय करेल, स्कॅनर क्लास क्रिएट झालेला आहे आपला. ओके, नाव स्कॅनर क्रिएट झाल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टीची काही गरज लागणार नाही. पण तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचंय, नंबर ऑफ एम्प्लॉई जे आहेत ते तुमच्या, ओके, तुम्हाला डिपेंड आहे की तुमच्यावरती किती एम्प्लॉई तुम्हाला ऍड करायचे. सो जो हार्ड कोडेड डेटा होता तो मी, ओके, रिमूव्ह केलाय. आपल्याला फक्त एक एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट लागेल जो आपण बनवलेला आहे. तर आपल्याला काय करायचंय, ओके, युजर फ्रेंडली सिस्टम बनवायची. सो त्यामध्ये आपण काय करणार, डू व्हाईलचा लूप यूज करणार. सो डू व्हाईल मध्ये आपण युजरला विचारणार की तुम्हाला किती डेटा एंटर करायचा आहे, 1 मोर एंटर करायचा आहे का, येस म्हटलं की परत एंटर करायचं आहे. म्हणजे आपल्याला इकडे युजर चॉईस घ्यायला लागेल. सो त्याआधी आपल्याला इकडे मेसेज द्यायचा आहे सिंपलचा, एंटर करा काय, युजरचा डेटा एंटर काय, ओके, एम्प्लॉई, काय काय डेटा एंटर करायचा आपल्याला, ओके. सो एम्प्लॉयचा ईआयडी एंटर करायचा आहे, देन एम्प्लॉयचं नेम एंटर करायचंय, देन एम्प्लॉयचं काय करायचं गाईज, जेंडर, देन एम्प्लॉयचं काय करायचं आपल्याला, जेंडर झालं की मोबाईल नंबर. सो हा मेसेज दिला म्हणजे आपल्याला समजून जाईल की काय डेटा आणि कुठल्या वेळेने डेटा एंटर करायचा आहे. सो आफ्टर दैट ईमेल आईडी एंड देन लास्ट में क्या करना है, एंड वी हैव टू एंटर द सैलरी. ओके, तो एवढा डेटा एंटर करायचा असा मेसेज दिलेला आहे आपण पर्टिक्युलरली. नाउ वी हॅव टू गेट दॅट डेटा. सो डेटा गेट करून नुसतं जमणार नाहीये, तो आपल्याला काय करावं लागेल, एम्प्लॉय मध्ये स्टोअर करावं लागेल. सो वी नीड ऑल्सो एम्प्लॉय. एम्प्लॉय पण आपल्याला लागणार आहे. एम्प्लॉय E1 या ई नावाने तुम्ही क्रिएट करू शकता, नो इश्यू, E1 असू देऊ आपण इकडे. त्यातल्या त्याचे काय लागणार आहेत, गेटर सेटस. आता हा जो डेटा आहे आपण युजर कडनं गेट करणार आहोत. सो युजर कडनं डेटा गेट करणार आहेत, त्यामुळे आपल्याला हे गेटर सेटस पण लागणार आहे. युजर कडनं गेट करून आपल्याला तो सेट करायचा ह्या गेटर सेटस मध्ये. ठीक आहे, आणि यामध्ये काहीच बघा, हा जो हार्ड कोड डेटा गेट केलेला आहे, हा हार्ड कोड न गेट करता आता आपल्याला काय करायचं आहे, युजर कडनं गेट करायचा आहे. सो पहिला आपण डेटा गेट करणार इंटिजर डॉट पार्सिंटचा यूज करून, कारण हा इंटिजर डेटा आहे. आणि एससी डॉट काय करणार आपण, नेक्स्ट लाईनचा यूज करणार, म्हणजे आपल्याला नंतर कधी इश्यू आले नाही पाहिजे. सो नेम एंटर करायचंय. त्याच्यानंतर बघा, ईआयडी नंतर आपण सांगितले नेम एंटर करायला. तर नेम एंटर करताना तुम्हाला माहिती आहे, नेम हा स्ट्रिंग डेटा आहे. सो यू कॅन डायरेक्टली यूज, ओके, स्कॅनर डॉट नेक्स्ट लाईन नावाचं मेथड. सो नेक्स्ट लाईन काय करतं, मल्टी लाईन डेटा रीड करण्यासाठी तुम्हाला, सो मल्टी वर्ड डेटा रीड करण्यासाठी तुम्हाला हेल्प करतं. मेलला रीड करायचंय. सो नेक्स्ट लाईन इज इम्पॉर्टंट. ओके, ओके, तुम्हाला नंतर काय रीड करायचं, मोबाईल नंबर रीड करायचा आहे. सो नेक्स्ट लाईन. देन ओके, ईमेल आयडी रीड करायचा आहे. सो यू कॅन यूज नेक्स्ट लाईन हिअर ऑल्सो. अँड देन आफ्टर दॅट वी हॅव टू यूज द फ्लोट डेटा, दॅट इज सॅलरी. सो आपल्याकडे फ्लोट डॉट पार्स फ्लोट नावाची मेथड आहे. सो आपण त्या मेथडचा यूज करूया, पार्स फ्लोट, आणि डेटा आपल्याला रीड करायचा आहे ऍज ए स्ट्रिंग मध्येच.
ओके. सो हा फ्लोट मध्ये कन्वर्ट करून E1 मध्ये स्टोअर केला जाईल. आता सगळा डेटा रीड केला गेला युजर कडनं आणि तुमच्या E1 नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये जो एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट आहे त्यात डेटा हा स्टोअर केला गेलाय. नाउ जस्ट व्हॉट वी नीड टू डू, वी नीड टू यूज द लिस्ट नाउ. सो लिस्ट आपण इकडे क्रिएट केलेली आहे. सो लिस्ट डॉट ऍड करायचं आपल्याला. लिस्ट डॉट ऍड काय, लिस्ट डॉट ऍड एम्प्लॉई, एम्प्लॉई डॉट E1. सो जस्ट नीड टू ऍड E1 हियर. E1 ला आपण ऍड करून घेऊ इकडे. E1 ला ऍड केलं गेलं. आता यानंतर तुम्हाला काय करायचं, इकडे परत त्याला विचारायचं की तुम्हाला परत एम्प्लॉयला एंटर करायचं का, एखादा एम्प्लॉय परत एंटर करायचा आहे का. जर असेल तर तुम्हाला ch नावाचं व्हेरिएबल घ्यायचं इकडे. ch इक्वल टू sc डॉट, अगेन गाईज तुम्हाला नेक्स्ट लाईन नावाचं मेथड यूज करायचंय. सो अगेन तुम्ही काय करणार, ch sc डॉट नेक्स्ट लाईन मेथडचा यूज करणार. आता हा ch व्हेरिएबल क्रिएट करावा लागेल आणि तुम्हाला इकडे एक मेसेज द्यावा लागेल की डू यू वॉन्ट टू ओके ऍड वन मोर. सो तसा मेसेज देऊया, डू यू वन मोर एम्प्लॉई. ओके. जर एस असेल गाईज तुम्हाला माहिती आहे, ओके एस टाइप करा, अदरवाइज यू कॅन टाइप नो. ओके. नो म्हणजे नो पेक्षा एक्स पेक्षा काही जरी तुम्ही एस जर केलं तर ठीक आहे कंटिन्यू करणार, एस नसेल तर वी हॅव टू टर्मिनेट द लूप. नाउ गाईज आपल्याला काय करायचंय, हेच इकडे लूप मध्ये चेक करायचंय. ch हा स्ट्रिंग असणार आहे आपला. ओके. तर cs ला डिफाइन करूया. ch मस्ट बी आउटसाइड द लूप. ह्या ओके स्ट्रिंग इकडे एक व्हेरिएबल क्रिएट करू ch नावाचं आणि इनिशियली त्याला आपण काय करणार आहोत गाईज एम्प्टी डेटा देणार आहोत. सो ch इज एम्प्टी. नाउ ओके. आता इकडे चेक करायचंय ch डॉट इक्वल्स स्ट्रिंग डेटा आहे तर तुम्हाला माहिती इक्वल्स इग्नोर केस नावाचं मेथड आपल्याला मिळणार आहे आणि इकडे आपण काय करणार आहोत s टाइप करणार आहोत. जर त्यामध्ये s टाइप असलं, cs मध्ये जर s असेल तर कंटिन्यू होईल लूप, अदरवाइज युअर लूप विल गेट टर्मिनेट. गेटिंग गाईज क्लिअर. ओके. हे खूप वेळेस केलेलं आहे आपण अशा वेळेचं, फक्त आता आपण काय करतोय विथ लूप आपण त्याला करण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके. क्लिअर आहात तुम्ही. ओके. नाउ आपण काय केलेलं आहे, ओके हे लॉजिक तर इम्प्लिमेंट केलंय आणि त्यानंतर जर तुम्ही म्हणाल ओके हे सगळं काय आता आपल्याला गरज नाहीये, सो विल रिमूव्ह इट. ओके. हे काय झालं तर डायनामिक वे झाला तुमच्या प्रोग्रामला ओके डेटा आणून देण्याचा. सो आता हा डेटा युजर कडनं गेट केला जाईल. ओके. आपल्याला स्टॅटिक डेटा गेट करण्याची काही गरज नाहीये. ओके. सो इतकाच कोड आपल्याला रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर म्हणाल की आपल्याला डेटा प्रिंट करायचा तर प्रिंट करण्यासाठी तुमचं लॉजिक हे सेम असणार आहे, त्यात काही चेंज करण्याची गरज नाहीये. ओके गाईज क्लिअर तुम्ही. ओके. सिंपल सा आय विल एक्झिक्यूट इट अँड जस्ट ऑब्झर्व गाईज की काय होतंय की आपला प्रोग्राम ओके जसा पाहिजे तसा वर्क करतोय की नाही करते. जावा ऍप्लिकेशन ऍज अन जावा ऍप्लिकेशन आपण प्रोग्रामला रन करणार आहोत. प्रोग्राम रन झालेला आहे आपला जावा ऍप्लिकेशन. ओके. तर एंटर एम्प्लॉय आयडी, नेम, ओके जेंडर, मोबाईल, ईमेल आयडी आणि सॅलरी याच वेळी आपल्याला सिक्वेन्सने आपल्याला डेटा एंटर करायचा आहे. पहिला डेटा केला ओके ईआयडी दॅट इज 101, नेम करायचंय अजय पाटील केलं सपोज नेम. ओके. जेंडर मेल इज द जेंडर. ठीक आहे. मोबाईल नंबर दिस इज व्हॉट युअर मोबाईल नंबर सपोज. ठीक आहे. देन व्हॉट ईमेल आयडी, gmail.com and salary okay suppose 55,000. ओके. हा एक एम्प्लॉय एंटर झालेला गाईज, एंटर केलं. नाउ इट विल आस्क मी डू यू वॉन्ट टू कंटिन्यू, वन मोर एम्प्लॉय ऍड करायचा आहे का. सो आय विल से एस. सो आय जस्ट वॉन्ट टू ऍड वन मोर एम्प्लॉय. सो आय से एस. एस एंटर केल्यानंतर गाईज तो तुम्हाला परत विचारेल की 10 ओके नेक्स्ट एम्प्लॉयचा आयडी सांगा, नेक्स्ट एम्प्लॉयचं नाव सांगा. ओके. देन नेक्स्ट एम्प्लॉयचं जेंडर सांगा, फिमेल. देन मोबाईल नंबर, देन ओके ईमेल आयडी, देन सॅलरी सपोज 45,000 अशी सॅलरी देऊया. अजून तुम्हाला जर करायचं असेल यू कॅन जस्ट से एस. एस म्हणजे परत तुम्हाला एम्प्लॉय करायचा आहे. मी 103 देतोय, तुम्हाला जो काही डेटा द्यायचा तुम्ही देऊ शकता. ओके. राहुल शर्मा सपोज. देन जेंडर अगेन मेल, मोबाईल नंबर,
देन ईमेल ID, अँड देन तुमचं सॅलरी. ओके 60,000 सपोज. यावेळी डेटा झाला. आता मी नो म्हणणार. नो म्हणलं की काय आपलं लूप टर्मिनेट होणार गाईज. परत तुम्हाला विचारलं नाही जाणार की तुम्हाला वन मोर एम्प्लॉय ऍड करायचा आहे का, किंवा तुम्हाला एंटर करायला सांगणार नाही तो. ठीक आहे, डायरेक्टली ओके लूप एंड मीन्स वॉट युअर मेथड कम्प्लिटली एंड होईल आणि आफ्टर दॅट वॉट कुठलं मेथड कॉल होईल, शो एम्प्लॉय डेटा. अँड देन ओके वन बाय वन इटरेट करून तुमच्या लिस्टमध्ये किती एम्प्लॉय स्टोर झालेत, 3 एम्प्लॉय स्टोर झालेत, तर 3 एम्प्लॉयचा डेटा तुम्हाला काय करेल तो गेट करून प्रिंट करून देईल. गेटिंग गाईज क्लिअर आहात तुम्ही? इकडे चेक करा की असंच होतंय का. ओके सो जस्ट ओके चेक इट गाईज की व्हॉट्स हॅपनिंग. बघा हा फर्स्ट एम्प्लॉय आला. ओके त्याचा डेटा आपल्याला प्रॉपरपणे जसा एंटर केला तसाच मिळालेला आहे डेटा एम्प्लॉय डेटा लिस्ट मध्ये. देन सेकंड एम्प्लॉय सोनाली जाधव, थर्ड एम्प्लॉय राहुल शर्मा टाइप. गेटिंग गाईज क्लिअर हाऊ टू गेट द डेटा फ्रॉम द युजर अँड हाऊ टू स्टोअर इट इन टू एम्प्लॉय ऑब्जेक्ट. ओके म्हणजे युजर डिफाइन ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर कसा करायचा, अँड देन हाऊ टू स्टोअर युजर डिफाइन ऑब्जेक्ट इन टू लिस्ट और कलेक्शन ऑब्जेक्ट. गेटिंग अँड हाऊ टू प्रोसेस इट. आय होप की क्लिअर आहात तुम्ही? ओके ठीक आहे. तर यावेळी तुम्ही युजर कडनं डेटा गेट करून काय करू शकता, त्या डेटाला सिम्पली प्रोसेस करू शकता गाइज. ओके ओके दिस इज द सिंपल वे टू प्रोसेस युअर डेटा, गेट युअर डेटा फ्रॉम द युजर अँड स्टोअर इट इन टू द कलेक्शन ऑब्जेक्ट. ठीक आहे, हे तर झाले गाइज. आता यावरती जसे तुम्ही बाकीच्या ज्या मेथड यूज केल्या होत्या त्या मेथड यूज करू शकता. तुम्हाला काही सर्च करायचं यू कॅन सर्च इट. ओके इफ यू वॉन्ट टू डू ओके एनी ऑपरेशन ऑन इट. आता तुम्हाला चेक करायचं की जसं की एक्झाम्पल जर सांगितलं आपण इकडे ओके तुम्हाला याची साईज काढायची, तर काय करणार, साईज कुणाची काढायची की तुमच्याकडे किती एम्प्लॉय आहेत हे बघायचे. तर तुमची काय करणार, हा जो तुमचा लिस्ट आहे लिस्ट EMP लिस्ट डॉट गेट एम्प्लॉई. ओके साईज तुम्ही इथं करू शकता. कशी करणार, ओके सपोज तुम्हाला इकडे प्रिंट करायचं हाऊ मेनी एम्प्लॉय आर देअर. ओके सो एम्प्लॉई काउंट, सपोज एम्प्लॉयचा काउंट काढायचा आपल्याला, तर काय करणार EMP लिस्ट मध्ये सगळे एम्प्लॉय स्टोअर आहेत. EMP लिस्ट डॉट जस्ट वी हॅव टू यूज द साईज मेथड. साईज मेथड आपल्याला काय करेल, जो काही काउंट आहे तो काउंट आपल्याला इकडे काढून देईल. गेटिंग गाईज क्लिअर? हॅलो नाही ओके फाईन ठीक आहे. नाव गाईज तुम्हाला आता जसं तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर एम्प्लॉयला डिलीट करायचंय किंवा पर्टिक्युलर एम्प्लॉय तुमच्याकडे आहे का नाहीये हे सर्च करायचंय, देन हाऊ टू डू दॅट. आता तुम्हाला एम्प्लॉई म्हणजे तुम्हाला E1 E2 E3 दॅट इज नॉट द केस. आता E1 E2 E3 तर काय झाले गाईज, हे ऑब्जेक्ट झालेले आहेत. आपण बघा एकच ऑब्जेक्ट क्रिएट केला E1 चा आणि तोच ऑब्जेक्ट आपण आपल्या लिस्ट मध्ये स्टोअर केलाय. बट मला काय करायचं इकडे, मला असं सर्च करायचं की माझ्याकडे ओके सपोज 101 एम्प्लॉय आहे का, किंवा राहुल शर्मा नावाचा एम्प्लॉय माझ्याकडे प्रेझेंट आहे का. ओके आहे तर मग त्याची डिटेल प्रिंट करा. इफ राहुल शर्मा इज देअर देन प्रिंट इट्स डिटेल. तर या केसमध्ये तुम्ही कसं करणार, हाऊ टू डू दॅट, ते कसं करायचं, काय लाभ वाटतं तुम्हाला, काय कराल तुम्ही. आता बघा हे झालं काय, हे डेटा प्रोसेसिंग झालं तुमचं. आता हे पण आपण इकडे काय केलं, डेटा प्रोसेस करून प्रिंट केला. तशाच वेळी तुम्हाला डेटा प्रोसेस करायचा आहे, फक्त इकडे काय करायचं आहे, सर्च करायचं की राहुल शर्मा आहे का. डेटा प्रोसेसिंग सेम येईल जसं इकडे आपण केलेलं आहे. ओके इकडे काय केलेलं आहे, इटरेटर यूज केलेलं आहे. सो वी हॅव टू यूज द इटरेटर. का, कारण आपल्याला एक एक एम्प्लॉय चेक केल्याशिवाय त्याचं नाव कळणार नाहीये. पहिलं एम्प्लॉय 1 चेक करणार, मग त्याचं नाव बघणार की राहुल शर्मा आहे का, असेल तर प्रिंट करा. ओके नसेल तर लिव्ह इट, नो इश्यू. नेक्स्ट एम्प्लॉयला जायचं आपल्याला. आपल्याकडे मल्टिपल एम्प्लॉय आहेत आणि आपल्याला जर सर्च करायचं असेल तर आपल्याला वन बाय वन सर्च त्यांना करावं लागेल. गाईस क्लिअर आहात तुम्ही? ओके सो त्या केसमध्ये गाईस तुम्हाला लक्षात घ्यायचं की ओके तुम्हाला काय करावं लागेल, डेटाला सर्च करावं लागेल. सो आपण इकडे एक नवीन मेथड क्रिएट करूया अँड आय विल शो यू दॅट की हाऊ टू सर्च दॅट डेटा. आता नॉर्मल डेटा असेल तर तुम्ही डायरेक्टली कंटेन्स मेथडचा यूज करू शकता आणि त्याला सर्च करू शकता. बट आपल्याकडे कुठला डेटा आहे, आपल्याकडे ऑब्जेक्ट टाइपचा डेटा आहे. कुठे स्टोअर केलाय, तो लिस्ट मध्ये स्टोअर केलाय. सो एक ऑब्जेक्टचा सर्च करून काय फायदाच नाही पडणार आहे. ओके सो त्यासाठी आपल्याला काय इकडे लक्षात घ्यायचं की आपल्याला स्वतःच मेथड इकडे इम्प्लिमेंट करावं लागेल, ज्यात आपण सर्चचं लॉजिक लिहूया. ओके एक एक एम्प्लॉयला सर्च करू, त्याचं नाव गेट करू आणि नावाला आपल्याला काय करायचंय, त्याचं नेम आपल्याला चेक करायचंय अँड देन वी कॅन से दॅट ओके ही एम्प्लॉय आहे का नाहीये. सो
सर्च एम्प्लॉय नावाचं मेथड आपण इकडे क्रिएट करणार आहोत. ओके, सर्च एम्प्लॉय मध्ये काही लक्षात घ्या, इकडे आपल्याला काही डेटा गेट करायचा नाही, काही रिटर्न करायचं नाहीये. सिंपलच आपण इकडे युजर कडनं एम्प्लॉयचं नाव सर्च करायचंय, कुणाला सर्च करायचे ते, आणि आपल्या लिस्ट ऑफ एम्प्लॉय मधून आपल्याला तो एम्प्लॉय आहे का नाहीये हे सर्च करायचं. असेल तर त्याचा डेटा प्रिंट करायचा आहे. इफ एम्प्लॉय इज नॉट फाउंड इन आवर लिस्ट, ओके, इन आवर डेटा, देन वी कॅन से ओके सॉरी नॉट फाउंड. ओके गाइस, क्लिअर आहात तुम्ही काय करणार आहोत आपण तर. Okay, getting guys? Hello. ओके, नाव गाईज आपल्याकडे ऑलरेडी लिस्ट असणारच आहे. ओके, आपण एम्प्लॉयचा डेटा एंटर करणार आहोत. आपल्याकडे आता स्टॅटिक लिस्ट नाहीये, डायनामिक लिस्ट आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला डेटा एंटर करण्यासाठी थोडासा वेळ लागेल. ओके, नो इश्यू. ओके, एंटर करूया, लगेचच तुम्हाला कळून येईल ते. ओके, देन आपल्याला ते प्रिंट करायला प्रिंटचं लॉजिक रेडीच आहे आपल्याकडे, नो इश्यू. देन गाईज आपल्याला इकडे सर्चचं लॉजिक लिहायचंय. सो त्यासाठी आपण इकडे काय करूया, एक सिंपलचं ट्राय कॅच इम्प्लिमेंट करू फर्स्ट. ओके, सो तुम्हाला इकडे जो मेसेज द्यायचा तो मेसेज देऊ शकता तुम्ही इकडे. ओके, या मेथड मध्ये बाबा इश्यू आहे, हा मेसेज दिलेला आहे तुम्ही. यामध्ये आपल्याला काय करायचंय, सगळ्यात आधी आपल्याला युजरला सांगायचं की बाबा तुम्ही एंटर करा काय, तर एम्प्लॉय जो तुम्हाला सर्च करायचा. सो आपण काय करणार, ओके, प्लीज एंटर एम्प्लॉई नेम. आता बघा आपण नेमनी सर्च करतोय, तुम्ही सर्च कशाने करू शकता, आयडीनी करू शकता, नेमनी करू शकता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, वॉट एव्हर तुम्हाला जे काही क्रायटेरिया लावायचा तो क्रायटेरिया लावून तुम्ही सर्च करू शकता. सो विल ओके गोइंग टू ओके यूज नेम ऍज अन, ओके, प्लीज एंटर एम्प्लॉय नेम टू, ओके, सर्च. ओके, हे मेसेज दिलेलं आहे आपण. त्यानंतर आपल्याला तो नेम गेट करावा लागेल. सो इकडे काही एक व्हेरिएबल क्रिएट करावं लागेल आपल्याला, स्ट्रिंग, ओके, नेम नावाचं, अँड जस्ट वी नीड टू यूज एससी डॉट नेक्स्ट लाईन. आपल्याकडे ऑलरेडी स्कॅनर बनलेला आहे, तो स्कॅनर ग्लोबल आहे, सो वी कॅन यूज दॅट सेम स्कॅनर इन टू सर्च एम्प्लॉय मेथड. आता एम्प्लॉयचं नाव तर आपल्याला गेट केलेलं आहे, आपल्याकडे लिस्ट पण ग्लोबल आहे गाईज. सो जो काही डेटा आपण गेट एम्प्लॉय डेटामध्ये गेट करणार आहोत, ओके, तो डेटा आपल्याला खाली पण मिळणार आहे सर्च एम्प्लॉय मध्ये. सर्च एम्प्लॉय मध्ये मिळणार आहे. सो तीच लिस्ट आपल्याला इकडे यूज करायची आहे. सो आपल्याला यूज करायची म्हणजे एक एक एम्प्लॉय आपल्याला लिस्ट मधनं गेट करायचा आहे, चेक करायचा आहे की तो जो गिव्हन एम्प्लॉयचं नाव आहे ते आहे का, असेल तर प्रिंट करा, अदरवाइज जस्ट लिव्ह इट. सो गाईज त्यासाठी तुम्हाला काय लागेल, इटरेटर लागेल अजून. ओके, सो इटरेटर तुम्ही इथं बनवलेला आहे. सो तुम्ही जर कॉपी पेस्ट करायचं असेल तर यू कॅन कॉपी पेस्ट इट, बट फॉर युअर प्रॅक्टिस सो विल क्रिएट इटरेटर हिअर. सो इटरेटर युटिल पॅकेज मधनं मिळत असतं, इंटरफेस आहे. गाईज लक्षात घ्या, इटरेटर कुठल्या टाईपचा, आपल्याला कुठला डेटा आहे, एम्प्लॉय डेटा आहे. सो वी विल क्रिएट इटरेटर फॉर एम्प्लॉई. ओके, ITR इक्वल टू आपल्याला काही इटरेटर क्रिएट करायचा आहे. तो इटरेटर हा एक इंटरफेस आहे. इंटरफेसचं लक्षात घ्या, कधीही न्यू कीवर्ड न्यू ऑब्जेक्ट न बनवता आपल्याकडे काही ना काही अशा मेथड्स असतात ज्या आपल्याला त्या इटरेटर असेल किंवा कुठलाही इंटरफेस असेल त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून देतात. सो वी हॅव, ओके, EMP लिस्ट नावाची, ओके, आपल्याकडे कलेक्शन ऑब्जेक्ट आहे, डॉट इटरेटर नावाची मेथड आहे. सो इटरेटर मेथड कम्स फ्रॉम कलेक्शन इंटरफेस अँड इट विल रिटर्न यू, okay, iterator object. Getting guys clear how to create a iterator? ओके, यावेळी आपण इटरेटर क्रिएट करणार. हा इटरेटर क्रिएट झाला. आफ्टर दॅट व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू यूज द लूप हिअर. सो लूप काय करणार, एक एक एम्प्लॉय, त्या इटरेटर मध्ये जे काही एम्प्लॉयची लिस्ट होती ती एम्प्लॉयची लिस्ट घेऊन आपण इटरेटर क्रिएट केला. आता इटरेटर मध्ये सगळे एम्प्लॉय स्टोर आहेत तुमचे. ओके, तर ऍक्च्युली काय करतं का इटरेटर, ओके, मी ते पण तुम्हाला आज एक्सप्लेन करेल हाऊ इटरेटर विल वर्क. ओके, सो इटरेटर नेक्स्ट एम्प्लॉयला चेक करत जातो. ओके, सो इटरेटर एक ऑब्जेक्ट आहे, कन्सिडर करायचं फक्त आपल्याला ते कसं इंटरनली यूज होते. ओके, सो आय विल एक्सप्लेन इट फर्स्ट अँड देन वी विल मूव्ह अहेड. हेच लक्षात घ्या, आपल्याकडे लिस्ट ऑफ एम्प्लॉई आहे. सो आपण एक इकडे सिंपल लिस्ट क्रिएट करूया.
ओके, सपोज हा लिस्ट ऑफ एम्प्लॉई आहे, मी पूर्ण डेटा नाही लिहिणार याच्यात, फक्त आपण इकडे पार्टिशन करूया इकडे. सपोज आपण इकडे E1 केला, सपोज गाईज E2 केला, असे मल्टिपल एम्प्लॉय आपल्या लिस्ट मध्ये स्टोअर आहेत. लिस्ट म्हणजे ऑब्विसली गाईज काहीच नाही, मेमरीचा ब्लॉक आहे. ओके, सपोज इतके सगळे एम्प्लॉय आपल्याकडे प्रेझेंट आहेत. आणि त्यानंतर गाईज आपण काय करणार आहोत, हा सपोज तुमचा E1 एम्प्लॉय आहे, थोडस साईज मोठीच घेऊया. ओके, सो E1 झाला हा तुमचा, E2 झाला हा तुमचा, हा तुमचा E3 झाला, guys this is what E4, हा आपला E5 झाला सपोज, नो हा आपला E6 झाला. ओके, एवढे सगळे 6 एम्प्लॉय आपल्याकडे आहेत. आणि आपल्याकडे काय, देयर इज अ इटरेटर. सो इटरेटरचा ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, सपोज हा ITR. ओके, सो ITR आपण ज्यावेळेस क्रिएट करतो गाईज, ओके, सो ITR ज्यावेळेस क्रिएट करतो, कसा क्रिएट करतो, हा EMP लिस्ट आहे, EMP लिस्ट डॉट IT इटरेटर करतो. EMP लिस्ट मधनं काय बनतो गाईज, इटरेटर. सो हा इटरेटर काय करतो, इंटरनली तुमच्या हा फर्स्ट एलिमेंटला पॉइंट करतो. इट विल पॉइंट टू युअर फर्स्ट एलिमेंट. क्लिअर आहात गाईज तुम्ही? ओके, इट्स गोइंग टू पॉइंट युअर ओके फर्स्ट एलिमेंट. ओके, तर आता हा फर्स्ट एलिमेंटला पॉइंट कधी करणार, ज्या वेळेस तुम्ही चेक करता. ओके, इटरेटर राईट नाव ओके इकडे आहे, कन्सिडर करा. सो दिस इज व्हॉट युअर इटरेटर. सो इटरेटरची मेमरी लोकेशन इकडे आहे काहीतरी 1000 वगैरे 10. ओके, सो 0 आणि हे 1, हे इटरेटर या मेमरी लोकेशनला आहे. आणि तुमची जी लिस्ट आहे, कन्सिडर करा की कुठेतरी, ओके कन्सिडर करा, ओके 200 लोकेशनला प्रेझेंट आहे. नाव इटरेटर पॉइंटिंग 1001, नाव लिस्ट पॉइंटिंग 12000, राईट. सो ज्यावेळेस तुम्ही इकडे काय करता गाईज, ओके इटरेटर क्रिएट करता, ओके इटरेटर बनला, आणि ज्यावेळेस तुम्ही व्हाईल लूप मध्ये चेक करता, इटरेटर डॉट हॅज नेक्स्ट. सो इटरेटर या लोकेशनला असतो आणि इटरेटर इथून चेक करतो की पुढे काही एलिमेंट आहे का. ओके, इफ देर इज अ एलिमेंट इन युअर लिस्ट, सो इट विल चेक इन टू द लिस्ट. लिस्ट मध्ये जर एलिमेंट असेल, फर्स्ट एलिमेंट चेक करतो तो इथून, जर असेल तर तो रिटर्न ट्रू करतो. ट्रू म्हणजे गाईज व्हाईलला ट्रू मिळतं, व्हाईल ट्रू म्हणजे व्हाईल लूप. ओके, काय झालं, सॅटिस्फाय झालं व्हाईल लूपची कंडिशन. लूपच्या आत एंट्री मिळणार आपल्याला, आणि लूपच्या आत आपण काय करतोय, एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट गेट करतोय, म्हणजे ITR डॉट नेक्स्ट. म्हणजे ITR डॉट नेक्स्ट काय करणार, हा इथला एलिमेंट काय करणार, तुम्हाला रिटर्न करणार. म्हणजे तुम्हाला काय मिळणार, E1 चा डेटा मिळणार. ओके, E1 चा डेटा मिळणार. E1 च्या डेटाला आपण एम्प्लॉई ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करतोय, आणि त्या एम्प्लॉईला काय करतोय, नंतर जे काही प्रोसेस करायची ती प्रोसेस आपण इकडे गाईज करत आहे. जसं की इथं ITR डॉट नेक्स्ट केलं, एम्प्लॉई मिळाला आपल्याला, एम्प्लॉईला आपण काय केलं, पूर्ण डेटा प्रिंट केला. ओके, हे लूप संपलं, परत वर जाईल. आता तुमचा इटरेटर पॉइंट करतोय E1 ला. नाव इटरेटर चेक करतोय की E1 च्या पुढे काही डेटा आहे का. येस, देर इज अ डेटा, E2 इज देअर, सो इट विल रिटर्न अगेन. ओके, इटरेटर डॉट हॅज नेक्स्ट, ITR डॉट हॅज नेक्स्ट, इट विल रिटर्न ट्रू. ट्रू म्हणजे लूपच्या आत येणार. म्हणजे ITR डॉट नेक्स्ट म्हणजे काय होईल, हा तुमचा इटरेटर इथून इकडे येईल, आणि हा एलिमेंट तुम्हाला काय केला जाईल, रिटर्न केला जाईल. गेटिंग गाईज क्लिअर आहात कसं तो एक 1 बाय 1 पुढे जाणार आहे. हॅलो, ओके, नेक्स्ट इटरेटरला काय होतंय, ओके परत तो डेटा प्रोसेस झाला E2 चा, वर जाईल, वर जाऊन अगेन चेक करेल ITR डॉट हॅज नेक्स्ट. म्हणजे इकडे आहे तो सध्याला, इथून चेक करणार पुढे काही आहे का. पुढे जर त्याला डेटा मिळाला तर तो ट्रू देईल, ऑब्विसली डेटा इज देअर, सो इट विल रिटर्न युअर ट्रू. ट्रू म्हणजे लूपच्या आत येणार आपण. परत ITR डॉट नेक्स्ट, ITR डॉट नेक्स्ट म्हणजे काय, हा जो इथे आहे सध्याला E2 ला, नेक्स्ट म्हणजे काय, E2 चा तो E3 ला जाईल, आणि हा तुम्हाला ऑब्जेक्ट रिटर्न केला जाईल E3 चा. सो E3 ऑब्जेक्ट तुम्हाला एम्प्लॉय मध्ये मिळेल, आणि तो डेटा तुम्ही काय करणार, प्रोसेस करणार. परत लूप एंड, परत वर जाल, चेक करेल E3 च्या पुढे कोणी आहे का, हॅज नेक्स्ट. ट्रू. ट्रू म्हणजे व्हाईल लूप सॅटिस्फाय झालं. लूप मध्ये आलो आपण. ओके, लूप मध्ये ITR डॉट नेक्स्ट केलं की इथला इथे आहे सध्याला आपण E3 ला. E3 च्या पुढचा जो आहे तो इथून तुमचा कर्सर इकडे येणार, इटरेटर घेऊन येणार तुम्हाला इकडे, आणि हा तुम्हाला ऑब्जेक्ट मिळणार.
ओके, हा प्रोसेस करणार, त्यानंतर परत चेक करायचं, E5 ला येणार आपण, ट्रू मिळेल, इट अंदर जाणार, आत जाणार, लूपच्या आत गेल्यानंतर E5 ला प्रोसेस करणार, ओके, लूप एंड, ओके, अगेन ITR डॉट हॅज नेक्स्ट, येस देर इज अ एलिमेंट, पुढे येणार आपण, पुढे आलो की आपल्याला E6 मिळणार, ओके, ITR डॉट नेक्स्ट नी E6 ला प्रोसेस केला आपण, आणि आता E6 च्या पुढे आपण चेक करणार, देर इज अ एलिमेंट, नो गाईज, इकडे काही एलिमेंट नाहीये, सो इकडे काय होईल तुमचं, ओके, प्रोसेस टर्मिनेट होऊन जाईल. क्लिअर गाईज? ओके, सो यावेळी काय होतं, ओके, इटरेटर इंटरनली तुमच्या डेटाला प्रोसेस करतं. सो हे झालं काय, सिंपल वे टू इटरेट युअर डेटा. आय होप की तुम्हाला क्लिअर आहे की इटरेटर कसं वर्क करतं. हॅलो, हॅलो गाईज, हॅलो. ओके फाईन, ठीक आहे. सो यावेळी आपण काय करतोय, इटरेटरचा यूज करतोय. नाव सो गाईज, आपण बॅक टू, ओके, आर सर्च मेकॅनिझमला आपण इकडे येऊया. सर्च मेकॅनिझम मध्ये सुद्धा EMP नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे आपण. आपल्याला टाईप कास्टिंगची गरज नाही, कारण इटरेटर आपण काय केलाय, एम्प्लॉई टाईपचा बनवलाय. सो एम्प्लॉई इथे दिलेला आहे त्याला की इटरेटर बनवण्यासाठी, एम्प्लॉईसाठी. सो नो नीड टू इट, ओके, टाईप कास्ट इट. सो हे तर लॉजिक झालं. आता हे कशाचं लॉजिक झालं, सो दिस इज व्हॉट गाईज, हे तीन लाईनचं लॉजिक म्हणजे डेटाला इटरेट करणे, तुमच्या कलेक्शन ऑब्जेक्टचा डेटा इटरेट करणे, वन बाय वन एलिमेंट वाईज इटरेट करणे, त्यासाठी जे लॉजिक होतं, त्यासाठी जो कोड करायचा होता तो आपण करून घेतलेला आहे. नाउ जस्ट वी नीड टू, ओके, यूज द लॉजिक टू चेक दॅट की EMP जो आहे तो काय आहे. ओके, सो त्यासाठी आपल्याला चेक करायचं, EMP डॉट गेट नेम नावाची एक आपल्याकडे मेथड आहे. सो गेट नेम करायचंय, डॉट इक्वल्स चेक करायचं आपल्याला, इग्नोर केस करायचं तर नो इश्यू, इग्नोर केस, अँड देन आपल्याला त्यात नेम नावाचा व्हेरिएबल प्रोव्हाइड करायचा आहे, जो आपण युजर कडनं गेट केलेला आहे. जर हे दोन्ही ट्रू झाले, इफ ची कंडिशन ट्रू झाली, सो आफ्टर दॅट वी हॅव टू प्रिंट दॅट डेटा. सो आपल्याकडे प्रिंट केलेलाच आहे डेटा. सो सिंपल हा डेटा आपण काय करायचा आहे, इथं कॉपी करणार आहे आणि इकडे पेस्ट करूया. ओके, जर एम्प्लॉई मिळाला तर, ओके, जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच हा डेटा प्रिंट होईल. बघा, या कंडिशनच्या आत घेतलाय, अदरवाईज एल्स मध्ये आपल्याला सांगायचे काय की बॉस डेटा मिळालेला नाहीये. आता एल्स मध्ये कसं सांगणार आपण, इकडे जर एल्स घेतलं तर प्रत्येक इटरेशनला तो काय होईल, ओके, प्रिंट केला जाईल, एक इफ नाही तर एल्स प्रिंट होईल. सो त्यासाठी आपल्याला इकडे एक फ्लॅग घ्यावा लागेल गाइस. सो वी हॅव टू क्रिएट वन फ्लॅग ऑल्सो. सो बुलियन फ्लॅग इक्वल टू इनिशियली काय असणार गाईज, फॉल्स असणार. सो इनिशियली आपण फॉल्स करूया, आणि जर एम्प्लॉई मिळाला तर आपण त्या फ्लॅगला काय करणार आहोत गाईज, ट्रू करणार आहोत. सो एम्प्लॉई मिळालाय ट्रू, आणि जर एम्प्लॉई मिळाला असेल, फ्लॅग ट्रू असेल, तर आपल्याला माहिती आहे की एम्प्लॉई मिळालेला आहे. मग या लूपच्या बाहेर आपण चेक करूया, इफ फ्लॅग, ओके, फ्लॅग जर फॉल्स असेल, फ्लॅग इज नॉट ट्रू, ओके, मी चेक केलंय बघा, फ्लॅग मध्ये जर ट्रू असेल तर ते फॉल्स होईल. फ्लॅग इज नॉट ट्रू, ज्यावेळेस तो ट्रू नसेल म्हणजे तो फॉल्स असेल तरच तो आपल्याला चेक करायचा आहे. फ्लॅग इज नॉट ट्रू, ओके, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू होईल गाइस इकडे. ओके, म्हणजे जर सपोज एम्प्लॉई मिळाला तर याच्यात ट्रू येईल, ट्रूचं आपण फॉल्स करणार आणि ही इफ रन करणार नाही. जर यात ट्रू, जर फॉल्स असेल यात, तर फॉल्सचं ट्रू करणार आणि हे इफ रन करणार. ओके, सो दॅट इज द केस. गेटिंग गाइस क्लिअर, आपण काय करतोय समजते तुम्हाला इफ मध्ये. हॅलो, हॅलो गाइस, हॅलो. ओके, जर फ्लॅग ट्रू असेल तर आपल्याला हे प्रिंट करायचं नाहीये. फ्लॅग जर फॉल्स असेल तर आपल्याला हे प्रिंट करायचंय. फॉल्स असेल, इफ रन झालं पाहिजे, त्यासाठी फॉल्सला आपण ट्रू करणार आहोत, त्यासाठी इकडे नॉट लावलेला आहे आपण. ओके, म्हणजे एसचं नो, नोचं एस करतोय, कारण आपण लॉजिक तसं केलेलं इकडे. फ्लॅगला आपण इनिशियली फॉल्स ठेवलाय आणि इकडे आल्यानंतर ट्रू केलाय फॉल्स. ओके, फ्लॅग जर असेल तर आपण इकडे म्हणणार की ओके, सॉरी एम्प्लॉई, ओके, गिव्हन एम्प्लॉई नॉट फाउंड. ओके, जो काही एम्प्लॉईचं नाव असेल ते तुम्हाला प्रिंट करायचं असेल, तुम्ही प्रिंट पण करू शकता. नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये आहे. ओके, कॉन्कॅटनेशन करूया इकडे.
नॉट फाउंड असा मेसेज द्यायचा होता आपल्याला. मेसेज देऊन झालाय आपला प्रोग्राम गाईज. ओके, क्लिअरली आपण त्याला एक्झिक्यूट केलेलं आहे आणि यावेळी काय केलेलं आहे गाईज, ओके, आपण सर्च केलेलं आहे की आपल्याकडे एम्प्लॉई आहे का नाही जर आपल्या लिस्टमध्ये. ओके, सो गाईज लक्षात घ्या, जर तुम्हाला ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्टला सर्च करण्यासाठी एक एक ऑब्जेक्ट गेट करावा लागेल, त्यात डेटा चेक करावा लागेल की तो डेटा आहे का नाहीये. असेल तर त्याला आपण प्रोसेस करू, नसेल तर आपण त्याला नाहीये असं म्हणू, किंवा जे काही बाकीची प्रोसेस असते ती कंटिन्यू करायची असते. क्लिअर गाईज, कसं सर्च करायचं जर लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट असेल तुमच्याकडे तर, किंवा कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट असेल तुमच्याकडे तर. हाऊ टू प्रोसेस युअर डेटा. क्लिअर आहात तुम्ही? ओके फाईन, ठीक आहे. ओके, सो गाईज आता आपण एक लिस्ट क्रिएट करूया. मी गाईज या मेथडला 2 वेळेस कॉल करतोय. का 2 वेळेस कॉल करतोय? कारण एक वेळेस व्हॅलिड केस साठी, एक वेळेस इनव्हॅलिड केस साठी. सो त्यामुळे आपण ईओपी डॉट या मेथडला 2 वेळेस कॉल करूया. ओके, म्हणजे आपल्याला डेटा एंटर करायची नेहमी गरज पडणार नाही. अदरवाइज वी हॅव टू एंटर लॉट लॉट ऑफ डेटा. 2 वेळेस करूया. पहिल्या वेळेस आपण चेक करूया की व्हॅलिड केस टाकून जो आपण एम्प्लॉय एंटर केलेला आहे सेम एम्प्लॉयचं नाव टाकूया, आणि दुसऱ्या वेळेस काय करूया, चुकीचं नाव टाकून बघूया. म्हणजे आपल्याला सॉरी पण कळलं पाहिजे आणि एम्प्लॉय जर असेल तर डेटा पण प्रिंट होऊन आला पाहिजे. सो दोन्ही केसेस आपल्याला कळतील, त्यासाठी आपण 2 वेळेस कॉल करतो. ओके गाईज, क्लिअर आहात तुम्ही? ओके, सो नाव गाईज आय विल एक्झिक्यूट इट. चेक करा, एक्झिक्यूट झालाय प्रोग्राम आपला, अँड एंटर करायला सांगतोय 101. ओके, Ajit, ठीक है, name of your employee, then gender is what, suppose male is the gender, then mobile number, email ID, then salary, suppose 10,000 salary आपण त्याला देऊन देऊया. ठीक आहे, अजित झाला. परत do you want to, yes we want to continue, then 102, राहुल, देन काय, जेंडर, मोबाईल नंबर, देन सॅलरी सपोज 30,000. हे 2 एम्प्लॉय झालेले गाईज. नाव आय विल से नो. ओके, नो म्हणजे आपल्याला डेटा एंटर करायचा नाहीये. नो केलं गाईज. आता तो काय म्हणतोय, प्लीज एंटर एम्प्लॉय नेम टू सर्च. ओके, आता तुम्हाला एम्प्लॉयचं नाव एंटर करायचंय. सो गाईज मी इकडे बघा, आपल्याकडे 2 एम्प्लॉय आहेत. एक आहे अजित, हा डेटा प्रिंट झालाय तुमचा. एम्प्लॉयचा काउंट गाईज आपण मागच्या वेळेस टाकला होता, दॅट इज 2. देर आर 2 एम्प्लॉईज इन माय लिस्ट. सो काउंट आलेला आहे 101 अजित, 102 राहुल. सो आय विल एंटर सम नेम हिअर. ओके, सपोज राहुल. आय जस्ट वॉन्ट टू सर्च राहुल. माझ्याकडे राहुल आहे का? इफ राहुल इज देअर देन इट विल से ओके, राहुलची इन्फॉर्मेशन प्रिंट करून देईल. राहुल जर सपोज नाही मिळाला तर तो म्हणेल सॉरी राहुल इज नॉट फाउंड. ओके, चेक करा गाईज, राहुल मिळालेला आहे, दॅट इज व्हॉट 102. ओके, राहुल मेल, व्हॉट एव्हर द मोबाईल नंबर, ईमेल आयडी अँड सॅलरी, व्हॉट एव्हर द डिटेल्स ऑफ राहुल, दॅट डिटेल्स विल प्रिंट हिअर. सो आपण तो काय केला, राहुल गेट केला. राहुल गेट करून इकडे चेक केला की राहुल मिळतोय का. ओके, राहुल मिळाला, कंडिशन ट्रू झाली आणि तो डेटा काय झाला गाईज, इकडे प्रिंट झालेला आहे. क्लिअर आहात गाईज तुम्ही? ओके, तुम्ही केल्यानंतर गाईज हा प्रोग्राम इम्प्लिमेंट करा आणि तुम्ही काय करत जा, प्रत्येक प्रोग्रामला डिबग करून बघायचं. डिबग तर आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत की हाऊ टू एक्झिक्यूट युअर प्रोग्राम इन डिबग मोड. सो डिबग करून बघा. प्रत्येक वेळेस लूप मध्ये काय आलंय, एम्प्लॉय मध्ये काय आलंय, आपण डेटा एंटर केलेला गेट नेम काय मिळते आपल्याला चेक करायचा आणि तुम्हाला कळून जाईल की कशा वेळी प्रोसेस होत आहे. ओके गाईज, परत तुम्हाला विचारतोय प्लीज एंटर एम्प्लॉय नेम टू सर्च. आता आपल्याला माहिती आहे अजित आणि राहुल आपल्याकडे 2 एम्प्लॉय आपण एंटर केलेले. सो पहिल्या केसमध्ये आपण व्हॅलिड केस टाकली, राहुल होता आपल्याकडे मिळाला. नाव मी टाकतोय सचिन, जे आपल्याकडे नाहीये गाईज. ओके, सचिन. सो आय डोंट हॅव दॅट एम्प्लॉय. सचिन नावाचा एम्प्लॉय माझ्याकडे नाहीये. सो 101 ला अजित आहे, 102 ला राहुल आहे. नाव आय हॅव एंटर्ड सचिन. सो आय जस्ट वॉन्ट टू सर्च सचिन इज देअर ऑर नॉट. सो आय एंटर्ड माय नेम अँड बघा इकडे काय येतोय. सो सॉरी, गिवन एम्प्लॉई दॅट इज सचिन नॉट फाउंड इन आवर सिस्टम. गेटिंग गाईज क्लिअर? ओके, हाऊ टू प्रोसेस. आता हे कशासाठी सांगितलं मी तुम्हाला. ओके, तुम्हाला हा डेटा असा खूप मोठा ह्यूज डेटा मिळेल तुमच्याकडे, तुम्हाला त्या डेटाला प्रोसेस करायचं असतं. सो प्रोसेस कसा करायचा डेटा हे सगळ्यात आधी तुम्हाला इकडे कलेक्शन मध्ये इम्पॉर्टंट आहे गाईज. आता बघा आपल्याकडे खूप सारे कलेक्शनचे क्लासेस आहेत आणि स्टील वी आर युझिंग ॲरे लिस्ट.
का अरे लिस्ट यूज करतोय? जर तुम्ही अरे लिस्ट सोबत जर हँड्स ऑन एक्सपिरियन्स तुम्हाला आला, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या की हाऊ टू प्रोसेस द डेटा, व्हॉट आर द मेथड्स, व्हॉट इज द युजेस ऑफ दॅट मेथड, वेन ओके विच मेथड वी हॅव टू यूज इन पर्टिक्युलर सिच्युएशन, या जर सगळ्या गोष्टी प्रत्येक मेथडचा युजेस जर तुम्ही इकडे शिकून घेतला की गाईज लक्षात घ्या, तुम्हाला एक वेळेस जर तुम्ही अरे लिस्ट शिकलात की अरे लिस्ट सारख्याच सगळ्या बाकीचे जे काही कलेक्शन इंटरफेस आणि त्याच्या क्लासेस आहेत, ओके, ते सगळेच्या सगळे तुम्हाला सेम कोड वाटणार आहेत. त्याच्यात काही डिफरन्सेस नाहीत, फक्त त्याचे काही रूल्स जे असतील त्या वेगळे असतील. डेटाचं स्ट्रक्चर जे असेल, फॅशन ऑफ युअर डेटा विल बी डिफरंट, बट वे ऑफ एक्झिक्युशन, वे ऑफ प्रोग्राम, ओके, मेथड्स अँड ऑल थिंग्स आर द ऍज इट इज सेम. गाइज क्लिअर आहात तुम्ही? हॅलो. ओके, सपोज तुम्हाला आता जर मी इथं सपोज तुम्हाला काय सांगितलं मी की आपल्याला काय करायचं, जसं तुम्ही सर्च केलात, आता आपल्याला काय करायचं, एखादा पर्टिक्युलर एम्प्लॉई आपल्या लिस्ट मधनं डिलीट करायचा आहे, तर कसा डिलीट करणार? किंवा तुम्हाला असं बघा टास्क देऊ शकतात इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला की कलेक्शन वरती पण खूप सारे लॉजिकल प्रोग्राम्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तुम्हाला काय करायचंय की तुमची जी लिस्ट आहे त्या लिस्ट मध्ये असा एम्प्लॉय फाइंड करायचा आहे की ज्याची सॅलरी सगळ्यात जास्त आहे आणि ज्याची सॅलरी सगळ्यात कमी आहे, असे एम्प्लॉय फाइंड करायचे. तर काय कराल तुम्ही? हाऊ टू फाइंड इट? आता आपल्या लिस्ट मध्ये माहिती नाही की मला किती एम्प्लॉय आहेत, मे बी असू शकतात 1000 एम्प्लॉय विल बी देअर. सो हाऊ टू डू, ओके, डू इट. कसं करणार तुम्ही या गोष्टी? तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला तर माहिती नाही की कुठल्या एम्प्लॉयची सॅलरी किती आहे, पहिल्या एम्प्लॉयची किती आहे, दुसऱ्याची किती आहे, 10व्याची किती आहे, 1000 किती आहे, 1000 वाल्या एम्प्लॉयची किती आहे, या गोष्टी तर आपल्याला माहिती नसणार आहे. सो या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, वन बाय वन डेटा प्रोसेस करावा लागेल. पूर्ण सगळे जेवढे एम्प्लॉय 1000 एम्प्लॉय तर 1000 एम्प्लॉय चेक करावं लागतील की यार ओके 1000 एम्प्लॉयची सॅलरी बघावी लागेल की काय सॅलरी आहे कोणाची. गेटिंग गाइज क्लिअर? ओके, अदरवाईज आपल्याला असं तर कळणारच नाही ना. सो तो डेटा आपल्याला मस्ट आहे की तो डेटा आपण प्रोसेस केला जाईल. सो करता येईल तुम्हाला ते? ओके फाईन. सो ओके गाईज, यू कॅन टेक इट ॲज अन असाइनमेंट. सो तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला असे 2 एम्प्लॉय फाइंड करायचे आहेत. आपल्याकडे लिस्ट आहेत, लिस्टमध्ये 5-7 एम्प्लॉय ऍड करा आणि सॅलरी वेगवेगळी द्या. तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय डेटा ऍड केलाय, डेटा प्रिंट करा. प्रिंट केल्यानंतर तुमच्या समोर डेटा असेल आणि तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात कमी एम्प्लॉयची जी सॅलरी आहे, एम्प्लॉयला जी सॅलरी आहे तो एम्प्लॉय प्रिंट झाला पाहिजे. आणि त्याच सोबत सोबत गाईज तुम्हाला माहिती आहे की ज्याची सॅलरी सगळ्यात जास्त आहे असा पण एम्प्लॉई प्रिंट झाला पाहिजे. ओके गाईज, क्लिअर आहात? ओके, चलो गुड. ओके, मग यानंतरचं मी परत तुम्हाला यावरचं वर्जन सांगेल. सो तुमची दिस इज वॉट असाइनमेंट नंबर 1 फॉर टुडेज. ओके, इन टुडे लिस्ट. ठीक आहे. सेकंड असाइनमेंट काय तुम्हाला असं करायचे की तुम्हाला काय करायचे, ओके, लिस्ट आहे आपल्याकडे, लिस्ट ऑफ एम्प्लॉई आहे. लिस्ट ऑफ एम्प्लॉई मधून तुम्हाला काय करायचे, आता तुम्हाला माहिती आहे एम्प्लॉई मध्ये एक आपल्याकडे पॅरामीटर आहे दॅट इज जेंडर. सो तुम्हाला अशी एक लिस्ट करायची आहे लिस्ट ऑफ एम्प्लॉय मधून की फिमेल एम्प्लॉयला वेगळं करायचंय, ओके, अँड ओके मेल एम्प्लॉयला वेगळं करायचंय. दोघांच्या वेगवेगळ्या लिस्ट क्रिएट करायच्या. क्लिअर गाईज? आपल्याकडे सपोज एक एम्प्लॉयची लिस्ट आहे ज्यामध्ये 100 एम्प्लॉई ओके आहेत, आणि 100 मध्ये सपोज देर आर 50 एम्प्लॉई ओके जे की फिमेल एम्प्लॉई आहेत अँड 50 एम्प्लॉई जे की मेल एम्प्लॉई आहेत. आपल्याला काय करायचंय, आपल्याला माहिती नाही की कंटिन्युअसली 50 फिमेल कुठे आहेत, मेल कुठे आहेत, तर तुम्हाला 2 सेपरेट लिस्ट करायच्यात. ओके, गेटिंग गाईज? मेलची लिस्ट वेगळी झाली पाहिजे, फिमेलची लिस्ट वेगळी झाली पाहिजे. क्लिअर आहात? ओके, म्हणजे 2 तुम्हाला अरे लिस्ट क्रिएट करायच्यात. सपोज अरे लिस्ट यूज करतोय आपण. सो एक अरे लिस्ट असेल एम्प्लॉय नावाची. सो एम्प्लॉय नावाची अरे लिस्ट पासून एक मेल नावाची अरे लिस्ट बनवा, एक फिमेल एम्प्लॉय नावाची अरे लिस्ट बनवा. अशा 2 वेगवेगळ्या अरे लिस्ट असतील आणि तुम्हाला आफ्टर दॅट ओके त्या दोन्ही अरे लिस्ट प्रिंट करायच्या आहेत, मेल एम्प्लॉय डेटा, फिमेल एम्प्लॉय डेटा. क्लिअर गाईज? ओके, या 2 तुम्हाला आजच्या असाइनमेंट असणार आहेत. सो आय होप की तुम्हाला या दोन्ही असाइनमेंट क्लिअर आहेत. फर्स्ट असाइनमेंट काय होती, आपल्याला काय करायचं होतं, ओके, एम्प्लॉयचा डेटा आहे माझ्याकडे. एम्प्लॉयच्या डेटा मधनं सपोज 100 एम्प्लॉईज आर देअर. सो त्यामधनं मला सगळ्यात कमी सॅलरी कुणाची आहे आणि सगळ्यात जास्त सॅलरी कुण्या एम्प्लॉयची आहे त्या दोघांची डिटेल्स प्रिंट करायची. गेटिंग और नॉट?
ओके फाईन, ठीक आहे. सो गाईज तुम्ही काय करा, ओके हे करा आणि मला त्याचे ओके स्क्रीनशॉट आणि तुमचा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामची जी फाईल असते .जावा फाईल, त्या फाईल मला सेंड करा. सो तुम्हाला माहिती की तुम्हाला एम्प्लॉय नावाची क्लास क्रिएट करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला एक एक्झिक्युशन करण्यासाठी परत एक क्लास क्रिएट करावा लागेल. ऍटलिस्ट दोन तुम्हाला क्लासेस क्रिएट कराव्या लागणार आहेत. ओके, बघा हे एकाच प्रोग्राम मध्ये दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता, जसं की आपण इकडे वेगवेगळे मेथड्स क्रिएट केलेले आहेत. ओके ओके फाईन गाईज. ओके फाईन, ठीक आहे. तर आज आपण इकडेच थांबू, कंटिन्यू करूया उद्या ओके सेम टाइमला. ओके, सो तब तक के लिए गाइस थैंक यू वेरी मच, सी यू टुमारो, हैव अ नाइस डे.